श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी जो अनुभव सांगत आहे ते एक महाराष्ट्रातील पुण्या एका छोट्याशा भागातील राहणारा संदीप हा एक तरुण होता. त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. साधं आयुष्य, छोटासा व्यवसाय, पण काही वर्षापासून त्याच्या आयुष्यात एका मागोमाग एक संकट येत होती. व्यवसाय पूर्णपणे बंद पडला, कर्ज वाढत गेलं आणि घरात सतत ताणतणावाचं वातावरण निर्माण झाला. संदीप दिवस रात्र मेहनत करत होता, पण काहीच यश मिळत नव्हता. एक वेळ अशी आली की त्याच्या मनात पूर्ण निराशा निर्माण झाली. त्याला वाटू लागलं की आता आयुष्यात काहीच उरलं नाही. एक दिवस त्याच्या गावात आलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्याला शांतपणे विचारलं, तू कधी अक्कलकोटला जाऊन आलास का? संदीपने नाही असं उत्तर दिलं. तेव्हा त्या व्यक्तीने त्याला फक्त एकच सांगितलं, एकदा मनापासून जाऊन ये, बाकी सगळं स्वामी समर्थ बघतील. काही अपेक्षा नसताना फक्त शेवटचा प्रयत्न म्हणून संदीप अक्कलकोटला गेला. तिथे पोहोचल्यावर त्याने स्वामीच्या समाधीसमोर शांतपणे बसून डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने कोणतीही मोठी मागणी केली नाही, फक्त एवढंच म्हणाला, मला मार्ग दाखवा. त्या दिवसानंतर लगेच काही चमत्कार झाला नाही, पण एक गोष्ट बदलली. संदीपच्या मनातली भीती आणि गोंधळ कमी झाला. तो घरी परतला आणि पुन्हा नव्याने कामाला लागला. यावेळी त्याने एक छोटा पण वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि निर्णय घेतला जो त्याने आधी कधीच विचार घेतला नव्हता. काही दिवस कठीण गेले, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. त्याला योग्य लोक भेटले, नवीन संधी मिळाल्या आणि त्याला व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला. काही महिन्यातच त्याने त्याचं कर्ज कमी केलं आणि घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आज संदीप एक गोष्ट ठामपणे सांगतो, स्वामी समर्थांनी माझं आयुष्य एका क्षणात बदललं नाही, पण त्यांनी मला योग्य दिशा दिली, धैर्य दिलं आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. जेव्हा मी पूर्णपणे हरलो होतो तेव्हा त्याने मला उभं राहण्याची ताकद दिली. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, स्वामी समर्थावर विश्वास ठेवणे म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही, तर प्रत्येक कठीण प्रसंगात धैर्याने उभं राहणं आहे. कारण जेव्हा आपण मनापासून श्रद्धा ठेवतो तेव्हा स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. जय जय स्वामी समर्थ.